हे आपण घाबरू नको. काय झालं शक्ती अशी अचानक खाली का निघून आली? ते अरे कुत्र्याने एवढं काय घाबरायचं शक्ती? आपण बोललो ना तुला, ते रात्री असेच भुकतात, रडतात, ओरडतात. शिवा पण त्यांचं उरणं जरा जास्तच विचित्र वाटत होतं आज. मला आतून अशी भीती वाटायला लागली, खूप घाबरल्यासारखं झालं. शिवा त्यांचं ओरडणं म्हणजे काहीतरी अघटित घडेल असा काही संकेत तर नव्हता ना? शक्ती अरे आपण आहे ना, तू कशाला अम्मा अप्पा काय झालं? तुम्ही अजून जागे आहात? शक्ती तुझ्याशी जरा बोलायचं होतं. चालेल ना बोललं तर? अहो अप्पा परमिशन कसली मागताय? बोला ना, काय बोलायचंय? एवढ्या रात्री तुम्हाला काही बोलायचंय म्हणजे सगळं ठीक आहे ना? अम्मा शक्ती महत्वाचं बोलायचंय आणि आत्ताच. हा बोल ना, मग काय झालंय? शक्ती तुम्ही जे काही करता ते कधी कधी आम्हाला न सांगता सवरता करता. नाही म्हणजे त्याबद्दल आम्हाला काय आक्षेप नाही आहे शक्ती. आम्हाला पूर्ण विश्वास आहे बघ तुमच्यावर. तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच असेल, मला खात्री आहे त्याची. शक्ती आजवर आपल्या आयुष्यात इतक्या घटना घडून गेल्यात ना, म्हणून काळजी वाटते का? आणि मग आमचं मनच आम्हाला खात राहतं. अप्पा तुम्ही काय बोलताय मला नीट कळत नाहीये. काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला आता स्पष्टपणेच विचारतो. शिवा शक्ती त्या बावल्याचं म्हणजेच त्या चिटकोबाचं नक्की तुम्ही काय केलं? अम्मा आणि अप्पा असे अचानक चेटकोबाबद्दल का विचारताय? अरे त्या बावल्यांचं काय झालं? अप्पा अम्मा तुम्ही असं अचानक का विचारताय? काळजी आहे म्हणून विचारतो ग. हे बघ शक्ती, जोवर त्या चेटकोबाचा शेवट झालाय की नाही हे आम्हाला कळत नाही ना, तोवर आमच्या जीवाला शांती नाही मिळणार बघ. शक्ती त्या बाहुलाने त्या रात्री माझी मान पकडली होती बघा. त्या रात्रीपासून तो बाहुला काही या बंगल्यात मला दिसला नाही. कुठे आहे तो? अयो तुम्ही तुमचे चेहरे असे टेन्शन मध्ये का दिसतात? शक्ती काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? अप्पा नाही अहो तसं काही नाही. तुम्ही नका जास्त विचार करू. काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? शक्ती तुमच्यावर विश्वास असतो अगं पण अम्मा अगं मग तो विश्वास कायम ठेव. आम्ही सगळं नीट करू. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ काही. आणि एक लक्षात ठेवा, त्या चेटकोबाला आता घाबरण्याची काहीही गरज नाही. ते सगळं असतं शक्ती, पण मला सांग की त्या चेटकोबाचं तुम्ही काय केलं असतं? आमच्यापासून लपवण्यासारखं काही असतं का? शक्ती शिवा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाहीये का? आमची काळजीच नाहीये? अप्पा असं काही नाहीये. अरे मग सांगा ना सत्य काय आहे ते. आम्ही कोण शत्रू आहोत का तुमचे? अप्पा हो काही काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही तुम्हाला काही सांगत नाही आहोत
कारण आम्हाला तुम्हाला टेन्शन द्यायचं नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी टेन्शन घेण्यासारखं असतं, हो ना शक्ती? अगं अम्मा, हे बघ तसं नाही, पण हे बघ शक्ती, मला काही एक कारण देऊ नको तू. मला काही एक ऐकायचं नसतं तुमच्याकडून. मला जे काही ऐकायचं ते फक्त खरं ऐकायचं असतं. शक्ती, शिवा, तुम्हा दोघांना आमची शपथ असते. हा, ठीक आहे. हे बघा अम्मा, आप्पा, चिटकोबाचं पैशांची काळजी तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला सगळे पैसे मिळतील, पण सगळे पेपर्स माझ्या नावावर झाले पाहिजे. आणि या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागली नाही पाहिजे. आलं का ध्यानात? ठेवता. भद्रा, इथं साइन कर. हे काय आता नवीन नाटक? जेवढं सांगितलंय तेवढं कर. असं समज हे माझं नवीन अस्त्र आहे. मी आता पुढची लढाई कलियुगातल्या युद्धासारखी लढणार आहे. हे सगळे कायदे वायदे धाब्यावर बसून मी त्या शक्तीला या घराबाहेर काढणार आहे. म्हणजे जेव्हा तुझी इथे साईन असेल तेव्हा ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर असेल. आपल्या नावावर असेल. आणि जेव्हा ती सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार इथे साइन कर.
अरे शिवा, तू इकडे बसलाय वय? मी अख्ख्या घरभर हुडकलं तुला. का काय आलं? अरे शिवा, मला ना तुझ्याशी बोलायचंय. हा बोल ना. अरे पण कसं बोलू? हे बघ, जे बोलायचं आहे ना ते बराबर आहे का चुकीचं आहे मला नाही माहित. ना बाप आहेस तू आपला. आजपर्यंत तुला कधी प्रश्न नाही पडला, आज काय एवढा प्रश्न पडतो कसं बोलायचं ते? तसं नाही रे लेका, पण ते जे आहे ते बिंदास बोल. शिवा, मला माहित नाही का, पण आप्पा भाऊ आणि ताई यांच्या बाबतीत काहीतरी विचित्रच घडतंय बघ. तुला पण तसंच वाटतं ना? अरे होय, त्यांच्या वागण्यावरून तर मला तसंच वाटतंय बघ. अरे शिवा, काय झालं? नाही काय नाही. ना एक काम करशील तू, अम्मा आणि आप्पावर नीट लक्ष ठेव. आणि हे बघ प्लीज, शक्तीला यातलं काय पण कळून नको देऊ, समजलं? ठीक आहे. शिवा, काही टेन्शन घेण्यासारखं नाही ना? नाही तसं टेन्शनवालं काय नाही. आपण सांगितलं तेवढं कर. हा, बोला पण नंतर. जा तू, जाऊन जाऊ. बर, तू पण चल. आलो आपण, जाऊ. ठीक आहे. इतके सगळे उपद्व्याप करूनही मला नष्ट नाही करू शकलात तुम्ही. कारण मी नश्वर नाहीये, मी अमर आहे, अमर. माझी लवकरात लवकर इथून सुटका होणार आहे आणि माझी सुटका करणार आहे भद्रा. ती येणार मला सोडवायला, इथून बाहेर काढायला येणार मला भद्रा. भद्रा, भद्रा. बघून जा बिया त्यात. सॉरी, ते पटकन प्रेशर मध्ये मला काही कळलं नाही. घ्या ना. बावळट असं बावळट. एक काम जमते तुला, तुझ्या ना तू बॉस सारखाच, बॉस सारखा मूर्ख. हल्ली त्यांचं डोकं काय चालतंय ना त्यांचं त्यांना माहित. काय हल्ली स्वतःला शाणे समजतात ना, काही कळत नाहीये मला. ते जे काही करायला चाललेत ना त्याने त्यांना काही साध्य होणार नाही, एवढं मात्र नक्की. बरोबर वहिनी बॉस, तुम्ही एकदम परफेक्ट बोललात. वहिनी बॉस, तुम्ही आहात ना म्हणून बॉसच्या आयुष्याचं उज्ज्वल भविष्य तयार झालंय. म्हणजे तुमच्यामुळं, तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या मायेमुळं बॉस आता उभे आहेत. तुम्ही जर नसतात ना त्यांच्या आयुष्यात तर कुठच्या तरी ट्रेनच्या पटरीवर आहे ना असं कटोरा घेऊन फिरले असते. वहिनी बॉस, मी खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे मला ना ॲज अ होतकरून नेता म्हणून तुमची खूप काळजी वाटते. घ्या प्लीज. काळजी? हा, माझी काळजी? हो खरंच? नाही म्हणजे वहिनी बॉस, कसं आहे म्हणजे एकदा विचार करा की प्रिन्स बॉसचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला आणि त्यांनी तुम्हाला बोटावर नाचवायला सुरुवात केली तर म्हणजे तुमची काय अवस्था होईल माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे एखाद्या बारदानाला किंमत असेल पण तुम्हालाच किंमत नसेल वहिनी बॉस, खरंच सांगतोय मी. नाही म्हणजे माझ्या मनात जी शंका आली ना ती मी तुम्हाला सहज सांगितली. बाकी तुम्ही हुशार आहातच, विचार करा जरा याच्यावरती. माझं काय न करू ना, हुशार तर मी आहेच, खूप जास्त हुशार आहे मी. पण कधी कधी काय होतं ना, तुझी जी हुशारी आहे ना ती कधी कधी ना खूप अशी उफाळून बाहेर येते. ते नको करूस, कळलं तुला?
स्वस्त बसून चालणार नाहीये मला, काहीतरी केलं पाहिजे. काय झालं? फोन. हॅलो. हा बोला देशमाने. हो हो, मी कोटेशन पाठवते तुम्हाला. हो, आपण उद्या फोनवर बोलूया. ओके ओके, हो चालेल. ओके, थँक्यू, बाय बाय. शिवा, चल निघूयात. जरा वेळ थांब, आपल्याला बोलायचं आहे तुझ्याशी. कशाबद्दल? शक्ती, आपल्याला काहीतरी गडबड वाटतंय. म्हणजे जे काही चाललंय ना ते आपल्याला करेक्ट नाही वाटत आहे. म्हणजे मला नाही कळते, काय बोलतोस तू? अम्मा आप्पा ज्या पद्धतीने बोलत होते ना शक्ती, म्हणजे सॉरी, पण आपल्याला त्यांचं बोलणं जरा खटकलं. बघ आपला विश्वास आहे त्यांच्यावर, पण आपल्याला एक कळत नाही की एवढं सेंटिमेंटल होऊन ते आपल्याला एकच प्रश्न का विचारत होते ते चेटकोबाबद्दल. शिवा, हे सगळं प्रकरण आहे ना, हे जरा इमोशनल झालंय आणि आपण खूप प्रॅक्टिकल विचार करतोय. अरे पण अम्मा आप्पा तसे नाही आहेत ना. तुला माहिती आहे आई वडील कसे असतात, ते इमोशनलीच विचार करतात, प्रॅक्टिकली नाही. अम्मा आप्पांचं तसंच झालंय. अरे मग ते चेटकोबाबद्दल सत्य का जाणून घ्यायचं त्यांना? म्हणजे काय एवढं काय कारण असेल? शिव, तुला वाटतं का आपण सांगितलेलं सत्य ते दुसऱ्या कोणाला जाऊन सांगतील? मला तरी नाही वाटत. माझा अम्मा आणि अप्पांवर विश्वास आहे, ते असं काहीही करणार नाही. नको एवढा विचार करूस. निघूयात आता. ना घ्या कॉफी घे. नीट झाली असते ना कॉफी? हो, छान झाली. ताई, एक विचारायचं होतं. बोला ना. समजा ठीक चाललंय ना? शिवशक्ती कुठं आहे? तुमच्याशी काही बोलणं झालं का? तुम्हाला काही सांगितलं का? अयो, शिवशक्ती ना आमच्याशी काहीच बोलणं नाही झालं. कुठून होणार ना बोलणं आमचं? विजयलक्ष्मी, जरा येते का इकडे? हा आले. ते शक्तीचे आप्पा बोलवत आहेत, मी बघून येते. बसा तुम्ही. घ्या कॉफी घ्या. काय झालं? विजयलक्ष्मी, तुझ्याकडे जरा काम होतं, जरा येतेस का वर? हा चल. शिवाचा संशय बराबर होता. ताईंच्या वागण्यात काहीच खरेपणा वाटत नाही. काहीतरी गडबड वाटते. मोठा काहीतरी घात होण्याच्या मार्गावर आहे. अयो, कसलं काम असतं तुमचं? विजयलक्ष्मी, नानाने तुला काय विचारलं काय?
ते शिवा आणि शक्तीबद्दल विचारत होते. म्हणजे ते काही बोलले का आपल्याला? आपलं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? चौकशी करत होते बघा. तू काय सांगितलं नाहीस ना? नाही नाही, मी काही नाही सांगितलं बघा. आपल्याला जे समजलं ते त्यांना जर कळलं ना तर घाबरतील, टेन्शन घेतील बघा ते. विजयलक्ष्मी, आता आपल्याला सावध राहायला पाहिजे बघ. पण शक्तीचा अप्पा, आता पुढे काय करायचं? पुढे हे मला वाटतं विजयलक्ष्मी, हे सगळं आपण आहे ना प्रिन्स साहेबांच्या कानावर घातलं पाहिजे. अरे पण शिवा आणि शक्ती आपल्याला काय बोलले ते लक्षात असतं ना तुमच्या? त्यांनी सांगितलंय की यातलं कोणालाही काही कळायला नको बघा. अगं पण विजयलक्ष्मी, प्रिन्स साहेबांना आणि भद्रावती मॅडमना शिवा शक्तीची किती काळजी आहे तुलाही माहिती आहे ना. अगं त्यांनीच तर मुलांच्या काळजीपोटी आपल्याला शिवा आणि शक्तीकडे चौकशी करायला पाठवलं होतं ना. मग त्यांना हे सत्य सांगायलाच लागेल. हो, बरोबर बोलताय बघा तुम्ही. तुम्ही बोलताय ते पटतंय मला. भद्रावती मॅडम आणि प्रिन्स सरकार हे मिळूनच काहीतरी उपाय काढतील बघा यावर. आपण असं करू, आपण हे सगळं त्यांना सांगू. हा, मी काय म्हणते, आपण लगेच जाऊन सांगूया का त्यांना? हो चल. काय झाले हल्ली प्रिन्सने मला कळत नाहीये. हल्ली का वागतात माझ्याशी ते असं? का डावलतात मला असं? या आधी कुठलेही काम मला न विचारता त्यांनी केलेलं नाहीये. काय झालंय मग हल्ली त्यांना असं? काही असेल तर मला विचारायचे, भद्रा हे असं करू का, ते तसं करू का? पण हल्ली काय चाललंय त्यांच्या डोक्यात मला काही कळतच नाहीये. मनाला येईल तसं वागतात ते, हवं तेच करतात, त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात. कधी कधी इतका राग येतो ना, असं वाटतं जावं त्यांचं